आपण दुसऱ्या भागाकडे येतोय नगरपालिकांचा. आता तर आपण थोडक्यात हे पाहणार आहे. कारण असं आहे की नगरपालिका आणि पंचायती यांच्या दोन्हीही विशोधनानं ज्या तरतुदी घातलेल्या त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी साम्य आहे. परंतु नगरपालिकांचाही थोडासा इतिहास पाहायचा झाला तर आपल्याला असं दिसून येईल की पहिली नगरपालिका म्हणजेच कॉर्पोरेशन ज्याला आपण म्हणतो, नगरपालिकेमध्ये नगरपंचायत, नगर परिषद आणि कॉर्पोरेशन येतं. तर 1687 पहिली महानगरपालिका मद्रास म्हणजे आजचं चेन्नई इथं स्थापन झाली आणि त्याच्यानंतर 1726 मुंबई आणि कलकत्ता या महानगरपालिका स्थापन झाल्या. त्याच्यानंतर मग आपल्याला असं दिसून येईल की त्या कार्यरत होत्या. आता त्यांच्या याच्यामध्ये काही अडचणी होत्या, त्यांना संविधानिक दर्जा देणं महत्वाचं होतं. म्हणून 1992च्या 74व्या संविधान विशोधनानं त्यांना या गोष्टी देण्यात आल्या आणि 1 जून 1994 पासून त्यांचा अंमल सुरू झाला. ही एक महत्वाची अशी घटना आहे, आपल्याला असं दिसून येईल. आता पंचायतीचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जागांचं आरक्षण आहे, त्यांचा कालावधी आहे, सदस्यांची अपात्रता आहेत, या तरतुदींच्या मध्ये साम्य आहे. परंतु आपल्याला असं दिसून येईल की यांची जी रचना आहे त्रिस्तरीय आहे. नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका. म्हणजे मोठ्या शहरांच्यासाठी महानगरपालिका आहे, मध्यम शहरांच्यासाठी नगर परिषद आहे. अर्थात त्याच्यासाठी बरेच क्रायटेरिया आहेत, ते तुम्हाला टेक्स्टमध्ये वाचावं लागतील. ते सगळे डिटेल्स या कमी वेळामध्ये सांगणं शक्य होणार नाही. परंतु ही त्रिस्तरीय अशा स्वरूपाची आपण योजना संविधानानं आपणाला दिली. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल ग्रामपंचायतीकडे ग्रामसभा आहे, तशी या ठिकाणी वार्ड समिती आहे आणि त्या वार्ड समित्यामध्ये त्या वॉर्डाच्या एकंदरीत विकासाच्या दृष्टीने चर्चा होतात. याशिवाय निवडणूक आयोग, वित्त आयोग याच्याही तरतुदी आहेत आणि 12व्या परिशिष्टामध्ये त्यांची अधिकार क्षेत्र दिलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर आपल्या असं एक लक्षात आलं असेल की या पंचायती म्हणा किंवा नगरपालिका म्हणा, या लोकशाही शिक्षणाच्या खऱ्या अर्थानं शाळा आहे. कारण तिथं लोकांचा सहभाग जास्त असतो आणि म्हणून मी पहिल्यापासून असं बोलत आलोय की ग्रामसभा आणि वॉर्ड समिती ह्या 2 महत्वाच्या अशा संस्था आहेत की ज्या ठिकाणी लोक सरळ एकंदरीत त्या संस्थेच्या कारभारामध्ये सहभागी होतात. एवढंच नव्हे तर निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी लोकांना एकंदरीत जे प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये स्थान मिळतं ते इथं अप्रत्यक्षपणे मिळालेलं दिसून येतं. त्यामुळं ही 2 महत्वाची अशी उदाहरणं नाहीत का सत्तेच्या विकेंद्रीकरणाची? आणि त्यामुळं असं जर असेल, लोकांचा डायरेक्ट सहभाग, लोकांच्या विकासाच्या योजना राबवण्याच्या दृष्टीने त्यांच्या लोकप्रतिनिधींशी त्यांना लोकसंपर्क साधता येत असेल, अशा स्वरूपाच्या तरतुदी 73 आणि 74 संविधान विशोधनामध्ये केलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपल्या या संस्था लोकशाहीला बळकट आणणार की नाही याच्यावर तुम्हाला विचार केला पाहिजे. आणि दुसरा एक महत्वाचा असा आहे, अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाचा निर्णय या दोन्ही तरतुदींच्या मध्ये आहे. ते म्हणजे मी मगाशी म्हटलं ते महिलांच्यासाठीचं 1/3 आरक्षण आणि महाराष्ट्रानं दिलेलं 50% आरक्षण. आता याच्यामध्ये काय आहे की महिलांचा सहभाग प्रशासनामध्ये वाढायचा असेल, निर्णय प्रक्रियेमध्ये वाढायचा असेल तर त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना घरातून बाहेर येण्याची संधी दिली पाहिजे. त्याच्यासाठी या गोष्टी महत्वाच्या ठरतात आणि त्या दृष्टिकोनातूनही हे दोन्ही तरतुदी संविधान विधेयक ही ऐतिहासिक आहेत, हे परत एकदा म्हणावं लागेल. आता आपल्याला आणखीन असं पाहता येईल की ही जी ऐतिहासिक विशोधनं मी सांगितली, तुम्ही ऐकली, याचा खोलात जाऊन अभ्यास करा, अत्यंत जाणकार व्हा आणि या विशोधनाचा अभ्यास करा, त्याचं विश्लेषण करा, प्रत्यक्ष समाजात काय घडतंय ते पहा आणि मग याच्या आधारावर ह्या संस्था बळकट कशा होतील याचा समाजाला समजावून सांगा. कारण याच्यातूनच लोकशाही सदृढ होणार. आपल्याच बाबतीमध्ये आमच्या खूप अपेक्षा आहेत, कारण आता तरुणांच्या हातामध्ये आपला देश आहे. तुम्ही मतदार आहात हे मी अगोदरपासून सांगत आलेलो आहे. त्या दृष्टिकोनातून मतदार म्हणून एकंदरीत लोकशाहीकडे आपण अत्यंत सजगपणानं पाहावं आणि त्याचबरोबर अशा स्वरूपाच्या
या 73 आणि 74 घटना दुरुस्तीचाही विचार करावा, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतोय. वेळ संपत आलेला आहे. आपल्याला धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर आपण या विषयामध्ये जास्तीत जास्त जाणकार व्हा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.